कीर्तनाचा विषय आहे, काय कीर्तन समाज जागृती व संघटित करण्याचे माध्यम असू शकते का, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी माननीय कीर्तनकार हबप रामेश्वर तिरुमुखी महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी समाज प्रबोधन करावं. सर्वांना जय हरी जय विठ्ठल. आजच्या सर मोबाईल आडवा ठेवता येईल का माझा का? हो ओके ओके सर. धन्य ते आरण रत्नांची खान जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचा आगर घरीला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धारीला माळियांचा. प्रस्तुत प्रसंगी आजच्या जे नियोजित प्रबोधनपर जे विवेचन आहे, ह्या विवेचनासाठी घेतलेला जो अभंग आहे, हा अभंग संत नामदेव महाराजांचा जो 4 चरणाचा आणि अतिशय मौलिक आणि मार्गदर्शक असणारा हा अभंग. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, शाहू महाराज, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत गाडगे बाबा, जिजाऊ, अहिल्या, रमाई, फातिमा यांचाही जय. ज्यांच्यामुळं या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांची स्थापना होऊन ज्यांनी समतेसाठी, मानवतेसाठी काम केलं आणि त्यासाठी त्यांनी जे त्याग आणि समर्पण केलं, त्या सर्व संत आणि महापुरुष महानायकांना मी प्रथमतः या ठिकाणी नमन करतो, अभिवादन करतो. संत सावता महाराजांच्या कृती आणि विचारांना या ठिकाणी मी अभिवादन करतो, नमन करतो. आजच्या प्रस्तुत प्रसंगी विषयाला सुरुवात करत असताना थोडासा परिहार ज्यांनी मला या माध्यमातून आपल्या समोर सेवेसाठी संधी दिली ते माझे स्नेही शिक्षक मित्र आकाश जी मेहत्रे, जे सत्यशोधक चळवळीमध्ये मौलिक आणि अतिशय धडाडीनं काम करत आहेत. याचबरोबर जळगाव पातोंडा या ठिकाणी माझे स्नेही सत्यशोधक भगवानजी रोकडे या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्यांचं संपूर्ण भारतभर संतांची आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची जी सत्यशोधक विचारधारा आहे, ती विचारधारा प्रसार आणि प्रचारित करण्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे आदरणीय लिंगे साहेब, अतिशय सुंदर असं या ठिकाणी ज्यांनी माझ्यापूर्वी विवेचन केलं त्या आदरणीय ताई, सूत्रसंचालन करणारे संयोजन समितीतले जे सर्व पदाधिकारी आहेत, त्यांना आजच्या या विवेचन प्रसंगी मी नमस्कार करतो, अभिवादन करतो. आणि विषयाला सुरुवात करत असताना प्रस्तुत प्रसंगी जो अभंग घेतलेला आहे तो अभंग आहे धन्य ते आरण रत्नांची खान जन्मला निधान सावता तो. प्रस्तुत प्रसंगातल्या संत नामदेवांनी
जे काही निवडक अभंग रचलेले आहेत त्यामध्ये हा अतिशय महत्वाचा आणि अतिशय मौलिक असणारा अभंग. संत नामदेव महाराज ज्यांनी वारकरी धर्माचा पाया रचला, ज्यांनी वारकरी धर्म वाढवला, ज्यांनी सर्व संतांना एकत्र करून समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता यावर आधारित वारकरी विचार, वारकरी धर्म ज्यांनी प्रस्थापित केला, रुजवला, ते संत नामदेव सर्व संतांविषयी जी संघटन शक्ती आहे त्या संघटन शक्तीचा वापर करून ज्या ठिकाणी संत सावता यांचं जे मोठेपण आहे ते मोठेपण विशद करतात. काय विशद करतात की धन्य ते आरण. आरण हे जे गाव आहे, हे जे पंढरपूर पासून अवघ्या 20 मैलावरती आहे, त्या आरणचं काय वैशिष्ट्य आहे तर ते आरण हे रत्नांची खाण आहे. आज माझ्या अनेक बहिणींना काय आवडते सगळ्यात जास्त, कोणता धातू आवडतोय तर तो सोनं. अनेकांना तो आवडतोय, इतका आवडतोय की त्यांना सोनं म्हणजे त्यांचं सर्वस्व आहे. परंतु संत नामदेवांनी वापरलेला जो शब्द आहे तो आहे रत्नांची खाणं. म्हणजे रत्न हे जे याला अतिशय मौल्यवान आहे, ज्याचं मूल्य केल्या जाणार नाही. आज सोन्याचा भाव हा 50,000 रुपये आहे, पण रत्नांचा भाव होऊ शकत नाही. आणि अशा रत्नांची खाण काय आहे तर अशा रत्नांची खाण आहे आरण. म्हणजे आरण हे गाव जे आहे त्याला धन्यता देताना संत नामदेवांचे हे शब्द अतिशय महत्वाचे आहेत, हे आम्हाला ध्यानात घ्यावं लागेल. आणि पुढचा शब्द आहे खान. खान कशाला म्हणतात? जिथं विपुल प्रमाणामध्ये जी गुणवत्ता आहे, जे श्रेष्ठत्व आहे, जे श्रेष्ठत्व, जे गुणवत्ता ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आहे त्याला म्हटलं जाते खान. आपल्याला माहित आहे, आपल्याला दगडाची खाण माहित आहे, कोळशाची खाण माहित आहे, सोन्याच्या खाणी माहित आहे. परंतु या ठिकाणी संत नामदेव महाराजांनी जो वापरलेला शब्द आहे तो शब्द फार महत्वाचा आहे, रत्नांची खाण. म्हणजे आरण हे इतकं महत्वाचं गाव आहे की त्या ठिकाणी रत्नांची खाण आहे. पुढे काय म्हणतात? जन्मला निधान सावता तो. त्या ठिकाणी कुणाचा जन्म झालेला आहे? सावता. संत सावता महाराजांचा जन्म हा आरण या गावी, जे माढा तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. ज्यांचा जन्माचं जे वर्ष आहे त्याला 1250 इसवी सन 1250 हे वर्ष सांगितलं जातं. तारखेच्या बाबतीमध्ये थोडेसे मतभेद आहेत अभ्यासकामध्ये, काय हरकत नाहीये. परंतु 1250 ला जन्म झालेला आहे. आणि त्यांचे जे आई वडील आहेत ते आई वडील आपल्या सर्वांना माहित आहे की जे परसोबा आणि त्यांच्या जे गाव आहे यांचं हे मूळ गाव हे औसे आहे, जे मिरज सांगलीमध्ये जे येतंय. त्या आईचं नाव त्यांच्या नागिताबाई आहे. म्हणजे यांचा जन्म हा नागिताबाई आणि परसोबा या दाम्पत्याच्या घरामध्ये झालेला आहे. जो जन्म झाल्यानंतर जे सुरुवातीचं जे बालपण आहे ते बालपण ते अतिशय चौकस आणि अभ्यासू वृत्ती जी आहे ह्या वृत्तीनं झालेला आहे. कोणतीही गोष्ट ते का आणि कसे या प्रश्नावरती ते चौकस असायचे. सहजपणे ज्या गोष्टी सांगितल्या जायच्या त्या ते स्वीकारत नव्हते. तर प्रत्येक गोष्टीमध्ये जी चौकस आणि जी असणारी जी बुद्धिमत्ता आहे, तीव्र जी बुद्धिमत्ता आहे, त्या बळावरती त्यांनी बालपणामध्ये अनेक ज्या गोष्टी आहेत, अनेक गोष्टींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो त्यांच्यामध्ये रुजला होता असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याकडं बऱ्याचदा काय होतंय की आमची मुलं जर काही विचारायला लागले तर आमचे घरातली जी ज्येष्ठ मंडळी आहे ते बऱ्याच वेळेस म्हणते, ए गप, चुप बस, बोलू नको, जाय नंतर ये, आता नको विचारू. म्हणजे त्याला गप केल्या जाते. बऱ्याच वेळेस काय होतंय की त्या ठिकाणी नाही का, त्या कोपऱ्यात जाऊ नको बरं का, तिकडं काय आहे, भू आहे.
म्हणजे ही जी भीती आमच्या लहान मुलांमध्ये ज्या वयामध्ये संस्कार होतात त्या वयामध्ये जी घातल्या जाते ती चुकीची आहे. काय झालेलं आहे की ज्या अंधश्रद्धा आहेत किंवा ज्या कालबाह्य झालेल्या रूढी आहेत, परंपरा आहेत, या आज आमच्या अनेक घरामध्ये त्याचं पालन होतंय, जे पूर्णतः चुकीचं आहे. अनेकदा अनेक मुलांच्या पायामध्ये हातामध्ये काळे दोरे वगैरे बांधले जातात. कशाचं प्रतीक आहे हे त्यांच्या लक्षात येत नाहीये. अनेकदा हे जे चुकीचं आहे ते मुलं विचारल्यानंतर आई वडिलांना त्यावरती उत्तर देता येत नाही. बऱ्याच वेळेस त्याला तरी विचारायला लागलंय. काय असतं, लहान मुलं फार चौकस असतात. जी जनरेशन आहे, जी पिढी आहे ना, ती फार चौकस आहे. परंतु त्यांना बऱ्याच वेळेस गप्प केले जाते. त्यांना प्रश्न विचारण्यापासून बऱ्याच वेळेस त्यांना डायव्हर्ट केलं जाते. त्यांना प्रश्नांची उत्तरं दिली जात नाहीत आणि त्यामुळं त्यांची जी बौद्धिक जी क्षमता ज्या प्रमाणात विकसित व्हायला पाहिजे त्या प्रमाणात विकसित होत नाही. मात्र संत सावता महाराजांचे आई वडील हे त्यांना मुक्तपणे संचार स्वातंत्र्य होतं आणि त्या बळावरती त्यांनी जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम केलं आणि त्यामधून त्यांची जडणघडण होत गेली. संत सावतांची जडणघडण होण्यामध्ये संत नामदेव महाराजांचा खूप मोठा रोल आहे, खूप मोठी भूमिका आहे. संत नामदेवांचे अनेक अभंग संत सावता महाराजांच्या मुखोद्गत होते आणि ते अभंग जसे त्यांनी मुखोद्गत केले, ते श्रवण केले, त्यावरती त्यांनी अनुकरण केलं, तसं अनुपालन केलं, तसा आपल्या कृतीमध्ये अवलंब केला. बऱ्याच वेळेस काय होतंय की अनेकदा आम्ही ऐकतोय आणि सोडून देतोय. संत सावता महाराजांनी जे ऐकलंय, जे ग्रहण केलंय, त्यावरती चिंतन केलंय, त्यावरती मनन केलंय आणि त्याचं पाठांतर केलंय. म्हणून त्यांना अनेक अभंग जसे समजले होते तसं त्यांनी त्या अभंगावरती चिंतन करून, मनन करून त्याप्रमाणे वर्तन केलंय, त्याप्रमाणे ते वागले आणि म्हणून क्रांतिकारी असणारे संत नामदेव हे त्यांना मार्गदर्शक स्थानी होते आणि म्हणून संत नामदेवांच्या विचार आणि कार्याचा प्रभाव निश्चितपणे संत सावता महाराजांवरती पडलेला होता, हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. ज्याप्रमाणे संत नामदेवांना प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेने पंढरपूरला किंवा अनेकदा कीर्तनापासून रोखल्या गेलं, त्यावेळेस पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जाऊन संत नामदेवांनी लोकांना जोडण्याचं काम केलं. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी कीर्तन सुरुवात केली. ही फार महत्वाची गोष्ट आहे. या निमित्ताने आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल, संत नामदेवांच्या विचार आणि कार्याचा आणि कृतींचा जो प्रत्यक्ष जो दृष्टांत आहे, प्रत्यक्ष जे वर्तन आहे, ते संत सावता महाराजांच्या निरीक्षणामध्ये होतं आणि म्हणून संत सावता महाराजांनी स्वतःही अभंग रचना करायला सुरुवात केली आणि अभंग रचनेसाठी जे आपलं काम आहे ते काम करत करत ते अभंगाची रचना करायचे. आपलं काम सोडून ते कुठे गेले नाहीत. काम करत करत कामामध्ये जे आहे त्या कामामध्ये ते लीन झाले आणि त्या कामामध्ये त्यांनी अभंग रचनेला सुरुवात केली. आपले तयार झालेले जे अभंग आहेत त्यांना जसं संत नामदेवांचा प्रभाव होता तशी त्यांना लहान भाऊ म्हणून जी साथ दिली, जी संगत दिली, जे सहकार्य झालं ते काशीबा गुरव या सहकारी मित्राचं झालं. काशीबा गुरव यांनी, जे गुरव समाजात होते, ज्यांनी संत सावतांना आपला मार्गदर्शक समजलं, आपला मार्गदाता समजलं आणि त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये जसं संत सावता अभंगाची रचना करायची, त्या अभंगांना शब्दबद्ध करण्याचं काम काशीबा गुरव यांनी केलंय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या गोष्टीची स्पष्टपणे जाणीव आहे की माहिती असली पाहिजे की संत सावतांचं मोठेपण, संत सावतांची
जी महती आहे, ही महती संत नामदेवासह जे तत्कालीन जे इतर संत मंडळी होती त्यांनाही माहीत झाली होती, त्यांचाही त्यांच्यावरती प्रभाव होता, हे या निमित्ताने आपल्याला समजून घ्यावं लागेल. पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतंय, सावता सागर प्रेमाचा आगार धरीला अवतार माळ्या घरी. आता ही पण हे जे विशेषण आहेत ना, हे विशेषण जे वापरले ते प्रचंड मौलिक आहेत. सागर, आपल्याला महासागर जो आहे ना, जिथं प्रचंड प्रमाणात पाणी असतं, आपली नजर जर जिकडे जाईल ना तिकडं पाणीच पाणी असतंय, त्याला आपण महासागर म्हणतोय. म्हणजे आणि कुणाला म्हटलंय महासागर? सावता महाराजांना. म्हणजे जिथं विपुलता आहे, जिथं प्रचंड प्रमाणात आहे, जे मोजल्या जाणार नाही, त्याला महासागर म्हटलं जातंय. आणि तशा पद्धतीचं विशेषण, तशा पद्धतीचं नामकरण, तशा पद्धतीचं महत्वाचं जे वर्णन आहे ते संत नामदेव करतात. आणि त्यामध्ये काय म्हणतात, सावता सागर प्रेमाचा आगर. आगर म्हणजे भांडार, जिथं विपुलता आहे. आणि प्रेम, संत सावता महाराजांच्या ठिकाणी प्रेम किती आहे, तर ते विपुल प्रमाणात आहे, ज्याला मोजलं जाणार नाही. आणि हे वास्तव सत्य आम्हाला समजून घेत असताना याची जाणीव, जसं सोनं एकीकडे दिलंय, त्याच्यानंतर सागर ही विशेषण दिलंय, त्याच्यानंतर आगर ही भांडर ही जी उपमा दिलेली आहे, ही उपमा फार महत्वाची आहे. आणि ती कशासाठी दिली? प्रेम. प्रेम हा शब्द आज जगभरामध्ये फार महत्वाचा आहे. आता हे जे प्रेम आहे, ते प्रेम आईचं मुलावरती, बहिणीचं भावावरती, आई म्हणजे हे सगळ्या नात्यामध्ये असणारा जो स्नेह आहे, जे प्रेम आहे, ते फार महत्वाचं आहे. आणि त्याची आज फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. म्हणजे आपल्याला प्रेम या शब्दाला आपण फक्त एकच हे धरलंय की प्रियकर आणि प्रियसी, हेच प्रेम नाहीये. तर ह्या प्रेमासहित अनेकांचं आपल्या कुटुंबामध्ये असणारे जे सर्वजण आहेत, त्या कुटुंबातल्या सर्वजणांसह जी आता बऱ्याच वेळेस काय होतं, शिक्षकांचं विद्यार्थ्यावरती, विद्यार्थ्यांचं शिक्षकावरती, हे सुद्धा प्रेम आहे. म्हणजे जसं एकमेकांवरती असणारं जे प्रेम आहे, हे प्रेम, ही माया, हा स्नेह फार महत्वाचा आहे. आणि ते प्रेम, ती माया आजची फार मोठी गरज आहे, हे आम्हाला समजून घेणं फार महत्वाचं आहे. या निमित्ताने जे प्रेमाची जी प्रेमाने जे सांगितलं जातंय ते आपल्याला सहजपणे समजतंय. आणि म्हणून प्रेमाची जी गरज आहे, ती गरज कुठं भागली जाते, तर ती संत सावता महाराजांपाशी भागली जाते. अशा पद्धतीचं वर्णन संत नामदेव करतात. पुढे जात असताना आपल्याला सावता सागर प्रेमाचा आगर धरीला अवतार माळ्या घरी. आणि कुठं जन्म झालाय त्यांचा, तर माळ्या घरी जन्म झालाय. आता या संदर्भाने सुरुवातीला आमच्या ताईंनी तो छानसा अभंग घेतला होता की आमची माळियाची जात, म्हणजे माळियांची जी जात आहे, म्हणजे इथं पर्टिक्युलरली डिकास्ट होण्यासाठी आहे. म्हणजे जातीय चेतना काय आहे, तर ह्या सगळ्यांना जोडण्यासाठी आहे. एका ठिकाणी संत तुकाराम महाराजही म्हणतात, बरा झाला देवा कुणबी झालो, नाहीतरी व्यर्थची दंभेची मेलो असतो. म्हणजे बहुजन समाजातले जे काही संत आहेत, त्या संतांनी आपल्या साहित्यामध्ये, आपल्या अभंगामध्ये जे वर्णन केलेलं आहे, जी मांडणी केलेली आहे, त्यामध्ये त्यांनी सर्व जातींना जोडण्याचं काम केलेलं आहे. ते फक्त एका जातीचे साठी काम नाही केलं, तर सर्व बहुजन समाजाला, सर्व मानवतेला जोडण्याचं काम संतांनी केलेलं आहे. आणि तसंच काम संत सावता महाराजांनी सुद्धा केलेलं आहे, हे आपल्याला या निमित्ताने सांगितले जाते. पुढे म्हणतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. अभंगाची जी तिसरी ओळ आहे ती फार महत्वाची आहे. काय म्हणतात की धन्य त्याची माता आणि धन्य त्याचा पिता. माता पिताला धन्यता देतात. ही धन्यता का देतात? कारण मी सुरुवातीला जे बोललो होतो, सुरुवातीला जे विश्लेषण केलं होतं, त्यामध्ये हे फार महत्वाचं आहे. आपल्या मुलांवरती आपण कसे संस्कार करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि या बाबतीमध्ये संत तुकाराम महाराजांचा फार महत्वाचा एक अभंग आहे की माय बापे केवळ काशी, तेने न वजावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले,
तैसा होई सावधान रधी धरी नारायण. माय आणि बाप हे केवळ काशी आहे, त्याला इतर तीर्थाच्या ठिकाणी जाण्याची गरज नाहीये, कुणालाच जाण्याची गरज नाही. त्याने फक्त कुणाची सेवा करायची आहे? माय आणि बाप. इकडं काय म्हणतात? धन्य त्याची माता आणि धन्य त्याचा पिता. त्या आई वडिलांना धन्यता देताना का धन्यता देतात? त्याचं कारण आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुन्हा म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक त्याचा हरिक वाटे देवा. म्हणजे ज्यांची कन्या आणि पुत्र ही सात्विक असतील, आणि सात्विक असण्यासाठी संस्कार करावे लागतील. सात्विक सहज होत नाहीत बांधवांनो, बहिणींनो, सात्विक सहज होत नाहीत, तर त्यासाठी जाणीवपूर्वक संस्कार करावे लागतात. जाणीवपूर्वक त्यांना काही गोष्टी द्याव्या लागतात. जसे तुम्ही संस्कार कराल, जशी पेरणी कराल, त्याच पद्धतीचं बीज उगवून येत असते. पुढे एक आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे करणी सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. म्हणजे जर बीज शुद्ध असेल तर येणार जे रोप आहे, त्याला येणारे जे फळ आहे, हे सुद्धा रसाळ आणि गोड असणार आहे. इथं काय म्हटलं जातंय की ज्या मुलांवरती तुम्हाला संस्कार करायचे, त्या मुलांवरती संस्कार करत असताना तुम्हाला काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. आणि त्यासाठी त्यांना राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी जे सांगितलं होतं, संत सावता महाराजांनी सांगितलं होतं, ते त्या पद्धतीनं वर्तन करावं लागेल. आपल्याला जसं राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना आत्ताचा जो काळ आहे, त्यांना हे समजलं होतं की आमच्या सर्व गुलामीचं, सर्व अज्ञानाचं, आमच्या म्हणजे सर्व विनाशाचं कारण काय आहे? तर विनाशाचं कारण आहे आम्ही अज्ञानी आहोत. आणि म्हणून हे अज्ञान जर नष्ट करायचं असेल तर त्यासाठी त्यांनी पर्याय शोधला, आणि तो पर्याय त्यांना सहज समजला नव्हता. त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला होता, आणि त्यासाठी विवेचन आणि चिंतन करावं लागलं होतं. आणि विवेचन आणि चिंतन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं होतं की आपली मती विचार करण्याची, कसा विचार कर, नीती, जर तुमची मती चांगली असेल तर तुम्ही नीती आखू शकता. तुमची मती आणि मतीच्या अनुसार तुम्ही नीती बनवू शकता. त्या नीती, तुमची नीती जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही गतीनं पुढे जाऊ शकता. तुम्हाला एक गती येईल तुमच्या याच्यामध्ये. मती, नीती, गती, आणि गती जर आली तर तुमच्याकडे वित्त येईल, पैसा येईल. ते फार महत्वाचं आहे. तुमची मती, नीती, गती आणि वित्त, आणि यानंतर येईल तुमच्याकडे स्वाभिमान. या 5 गोष्टी कोणत्याही मनुष्याला, पृथ्वी तलावरील कोणत्याही मनुष्याला जगण्यासाठी, सन्मानानं जगण्यासाठी फार महत्वाचे आहेत. आणि या 5 गोष्टीसाठी जे संशोधन आहे, त्या संशोधनामध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या संशोधनात त्यांना लक्षात आलं की यासाठी विद्या महत्वाची आहे आणि शिक्षण महत्वाचं आहे. आणि म्हणून शिक्षणाने ह्या 5 गोष्टी मिळतात. आणि म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी फक्त समस्येवरती थांबले नाहीत, तर त्यावरती मार्ग काढून त्यासाठी प्रयत्न केला. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही आज या ठिकाणी एवढं सन्मानाने या ठिकाणी पुढे आलेलो आहोत. बांधवांनो, बहिणींनो, आपल्या सगळ्यांना विद्येची देवता कोण आहे असं जर विचारलं तर वारंवार आमच्याकडे आजही काही लोकांमध्ये ती प्रतिमा वापरली जाते जी कालबाह्य आहे, जी सरस्वतीची प्रतिमा. सरस्वती कशी विद्येची देवता होईल, जी स्वतः कधी शाळेत गेली नाही, तिला कुणाला शिकवलं नाही, ती कशी देवता होईल, किंवा ती कशी मार्गदाता होईल? तर अनेकदा आपण धर्मनिरपेक्ष असणाऱ्या राष्ट्रामध्ये राहतोय, आणि धर्मनिरपेक्ष असणाऱ्या राष्ट्रामध्ये विद्येची जी देवता आहे किंवा विद्येचं दैवत कोणतं आहे, तर ते विद्येचं दैवत आहे सावित्रीमाई फुले. हे आपण स्मरणी धरलं पाहिजे. आणि बऱ्याचदा आपल्याला महाराष्ट्रामध्ये विशेषतः बोललं जातंय की शिक्षणाचं माहेरघर कोणतं आहे. बघा, माहेर कुणाला असतंय? बहिणींना, माझ्या अनेक महिलांना माहेर असते, आणि महिलांचं माहेर हे त्यांना प्रिय असते आणि ते असायला पाहिजे. पण त्या महिलांचं माहेर म्हणजे भारतातल्या अनेक महिलांचं माहेर कोणतं आहे? असायला पाहिजे होतं, परंतु ते शिक्षणाचं माहेरघर म्हटलंय, ते पुण्याला म्हटलंय. जर पुढचा प्रश्न मी जर अनेकदा विचारलं का म्हटलंय, तर अनेकांना विचार करावा लागतो, का म्हटलं असेल, का म्हटलं असेल. माहेर घर हा जो शब्द आहे तो
राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी सबंध देशभरातल्या महिलांना जे जन्म देणाऱ्या मायबापापेक्षा, जन्म देणाऱ्या घरापेक्षा, जन्म देणाऱ्या माहेरापेक्षा राष्ट्रपिता सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं जे घर आहे, त्यांची जी शाळा आहे, ती समस्त भारतातल्या स्त्रियांचं माहेर घर आहे आणि म्हणून त्याला माहेर घर म्हटलेलं आहे. परंतु माझ्या अनेक बहिणी आजपर्यंत त्या माहेराला गेलेल्या नाहीत. त्या म्हणजे इकडं वणीला जातील, इकडं मोहट्याला जातील, इकडं अक्कलकोटला जातील. कशा? सत्संग, वेगवेगळे बाबा. परंतु ज्यांच्यामुळं त्यांचा उद्धार झालाय, मनुस्मृतीना घातलेल्या ज्या सगळ्या बेड्या आहेत, त्या बेड्या तोडण्याचं काम ज्यांनी केलंय, जसं राष्ट्रपिता ज्योतिराव फुले स्पष्टपणे म्हणतात की जाळा मनुग्रंथा, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं आणि आपल्या गुरुचा जो आदेश आहे तो आदेश अंगीकारला, वर्तन केलं आणि त्या मनुस्मृतीला जाळलं. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ती नष्ट व्हायला पाहिजे होती, परंतु ती आजही नष्ट झालेली नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे आणि याच्यासाठी कारणीभूत कोण आहोत तर 85% असणारा आपला जो हा बहुजन समाज आहे, हा स्वतः जबाबदार आहे त्यासाठी. कारण ते 3.5% असणारे लोक कधीच हे करत नाहीये. फक्त ते त्यांची जी पॉलिसी आहे, मनुस्मृतीचे जे समर्थन करायचं आहे, जे आपल्यावरती बिंबवायचं काम ते वारंवार करतात आणि आपण त्याला बळी ठरतोय. बांधवांनो, यामधून आम्हाला जाणीवपूर्वक काही गोष्टी, जाणीवपूर्वक आता आमच्या बहिणींना जाणीवपूर्वक आपल्या माहेरात जाऊन बघावं लागेल. ज्या गंजपेठेमध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा जो फुलेवाडा आहे, त्या फुलेवाड्याला एकदा भेटावं लागेल, एकदा बघावं लागेल, निरीक्षण करावं लागेल आणि त्या ठिकाणी निश्चितपणे त्या महान क्रांतिकारकांपासून आम्हाला स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल आणि ती प्रेरणा घेऊन, ती स्फूर्ती घेऊन आम्ही शांत न बसता भारतभर आहे त्या ठिकाणी प्रचार आणि प्रसाराचं काम करावं लागणार आहे. तरच आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिवंत राहू. मी फार महत्वाचं आणि थोडस अगदी पुराव्यानुसार बोलतोय. आणि हे का बोलत आहे? कारण परिस्थिती इतकी भयंकर निर्माण झालेली आहे की आज आमचे हक्क, अधिकार सर्व हिरावले जात आहेत. ज्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी आणि संत सावतांनी सांगितलंय ना की हे जे पंढरपूर आहे, हा जो विठ्ठल आहे, हे पंढरपूर आणि विठ्ठल हे माझं एकमेव दैवत आहे. इतर कोणतंच माझं दैवत नाही. काय म्हणतात संत नामदेवच म्हणतात की आमचा एक विठ्ठल प्रचंड, इतर देवाचं न पाहू तोंड. एका विठ्ठला वाचून न करू अनेक कीर्तन. विठ्ठला वाचून म्हणजे पहिला जो अभंग आहे की आमचा एक विठ्ठल प्रचंड, इतर देवाचं न पाहू तोंड. दुसरा त्याला जोडून आहे की आमचा एक विठ्ठलची खरा, बाकीचा पसारा वावगाची. पसारा कळतो ना तुम्हाला, की ज्याला काहीच मूल्य नसतं. आम्ही काय करतो बऱ्याच वेळेस, आमचे घरातले जो पसारा आहे ना त्याला असं कुठंतरी अडचणीत टाकून देतो, त्याच्याकडे बघत नाहीये. बाकीचा पसारा वावगाची. काय म्हटलंय? एक विठ्ठलची खरा, एक विठ्ठल फक्त खरा आहे, बाकीचा पसारा आहे. जे आम्ही अनेकदा, मी पुढे बोलतोय, काय म्हणतात, एका विठ्ठला वाचून न करू अनेक भजन. संत तुकाराम महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की एका विठ्ठला वाचून आम्ही कोणतंच भजन करणार नाही, कोणतंच स्वीकारणार नाही. म्हणजे तिन्ही जे अभंग आहेत हे फार महत्वाचे आहेत. आणि हे सगळं कुणी म्हटलंय? या सगळं संत नामदेव, संत तुकाराम आणि संत सावता महाराज यांनी या गोष्टीचं समर्थन केलंय. आपल्या साहित्यामध्ये ते वारंवार मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न आम्हाला समजून घ्यावा लागणार आहे की त्यांनी सांगितलं अनेकदा का होतंय की तुम्ही पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल जे दैवत आहे ना, ज्या ठिकाणी आमच्या महानायकांनी, आमच्या राष्ट्रपुरुषांनी, आमच्या संतांनी त्या ठिकाणी जे समत्व आहे की ते समत्व त्या ठिकाणी पाहिलं. तुम्ही देशभरातलं, त्याशिवाय जे इतर दगडाचे, लोखंडाचे, वेगवेगळ्या धातूचे आहेत, काही कागदी आहेत, वेगवेगळी शेंद्री हिंद्री जी दैवत निर्माण केलेली आहेत. एका ठिकाणी संत तुकाराम महाराज स्पष्टपणे म्हणतात, शेंद्री हेंद्री दैवते कोणती पूजे भूते खेते, आपुल्या
पोटाजी रडती मागती शिते अवधान. आणि हे काय करतात की आपल्या पोटासाठी शिते आणि अवधान मागतात. म्हणजे आपल्या पोटासाठी मागणारी ही देव कसे असतील अशा पद्धतीचं. आपुल्या इच्छा आणि का पिढी काय ती देईल बराडी. आपल्या इच्छेसाठी जे इतरांना पीडा देतात, त्रास देतात, ही देव कसे असतील, देवता कसे असतील जे इतरांना पीडा देतात. आणि त्यांना पुढे का शब्द काय म्हणलाय, बराडी. आमच्या मराठवाड्यामध्ये त्याला डखाळ म्हणतात, डखाळ. की जे काहीतरी मला हे दे नाहीतर मी तुला असं करीन, अशा पद्धतीचे दैवत किंवा देव ईश्वर असा कसा असेल. पुढे काय म्हणतात, अल्प रोकडी बुद्धी अधीरा. ही जी आहे ना, हे जे लोक त्याप्रमाणे वर्तन करतात त्यांची बुद्धी ही अल्प आहे आणि त्यांच्यापाशी ईश्वराचा अस्तित्व नाही, अशा पद्धतीचा स्पष्टपणेचा आदेश संत साहित्यामध्ये, संतांच्या वाङ्मयामध्ये आणि क्रांतिकारक अभंगामध्ये आम्हाला मिळतो. अनेकदा काय होतंय, शनी सारखं जे आहे तिथं काय सांगितलंय की स्त्रियांनी यायचं नाही, आंदोलन करावं लागलं. म्हणजे जो ग्रह आहे आमच्या लोकांनी त्याला देव समजलं, त्याला दैवत करून टाकलं आणि तशा पद्धतीचं वर्तन अनेक स्त्री पुरुषाकडून होतंय. त्या ठिकाणी जाऊन तिथं तेल म्हणजे तिथं रिकामं जाता येत नाही, तेल घेऊन जावं लागतंय. तुम्ही देशभरामध्ये कुठेही जा, जी शेंद्री हिंद्री दैवत आहेत ना तिथं तुम्हाला एकतर नारळ, हार, अगरबत्त्या, कापूर, अनेकदा तेल, वेगवेगळे काही ना काही कर्मकांडाचं साहित्य घेऊन जावं लागतंय. जसं तुम्हाला शनीचं सांगितलं, आणि तिथं स्त्रियांनी यायचं नाही. ही जी विषमता आहे, हा भेदाभेद आहे. म्हणजे स्त्रियांनी तिथं यायचं नाही, पुरुष आले तरी चालतात. हे जे थोतांड आहे त्या थोतांडावरती अनेकदा जे देशभरातले जे सगळे ठिकाण आहेत, मी आता प्रत्येकाचा नाम उल्लेख करणार नाही, परंतु जे आहेत या ठिकाणी जे अतिरिक्त काही देव तर अशा आहेत की ज्यांना अतिरिक्त इकडून काही हात शिल्लक आहेत, एखाद्याला इकडून आहेत, काहींच्या हातामध्ये शस्त्र आहेत, ते आमच्या समोर प्रेझेंट केलेत. म्हणजे गाडगे बाबा छान पद्धतीने म्हणतात की देव पाहिला का बा, देव आपल्या सर्वांना ते माहित आहे, पण जो देव तुमचा स्वतःचं संरक्षण करू शकत नाही. आता कोविडच्या काळामध्ये आम्हाला त्याचा अनुभव आला. काय होतं, सगळे मंदिर हे बंद होते आणि काय चालू होतं, तर हॉस्पिटल चालू होते. म्हणजे आजची जी प्रासंगिकता आहे, आजचे दैवत कोण आहेत, तर ते आहेत डॉक्टर, ते आहेत पोलीस, आणि ते आहेत आजच्या कोविडजन्य परिस्थितीमध्ये जे फ्रंट वर्कर आहेत, ते आहेत आजची दैवत. आम्ही नसलेल्या दैवतांना, नसलेल्या वेगवेगळ्या धातूच्या, कागदाच्या, मूर्तीच्या, वेगवेगळ्या वस्तूंना देव समजतो, काही चिखलाचे, आणि त्याला आम्ही पूजतो. आपण बिलकुल म्हणजे बाहेर गेलेलो नाही. आपण अभंगाच्या 3ऱ्या चरणावरती आहेत, आणि अभंगाचं 3रं चरण जे आहे की धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठवीला दाता त्रैलोक्याचा. धन्यता का द्यायची, तुमच्या मुलांना तुम्ही जे संस्कार देतात ना, ते संस्कार कसे देतात. कारण ते मुलगा विचारतोय, माझा स्वतःचा मुलगा मला गणपतीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस व्हायचं त्यावेळेस विचारायचं, पप्पा हे सगळे बसवतात, आपण का नाही बसवत. मी त्याला सांगितलं, बाबा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या जो समग्र वाङ्मय आहे, त्या समग्र वाङ्मयामध्ये एक जे दुसरा विभाग आहे, त्या दुसऱ्या विभागामध्ये त्यांनी एक लिहिलेला एक जी काव्य आहे, त्या काव्यामध्ये ते वर्णन करतात, आणि वर्णनामध्ये ते सांगतात की गणपतीचा जो भाग दुसरा आहे, पान क्रमांक 589, जाणीवपूर्वक हे पुस्तक घेऊन मी तुमच्या समोर सांगतोय की काय म्हणतात. गणपतीचं वर्णन करताना, पशुपरी सोंड पोर मानवाचे, सोंग गणोबाचे नोंद ग्रंथी, बैसे उंदरावरी ठेवूनिया बुड, फुकितो शेंबुड सोंडेतून, अंत्यजाशी दूर भटा लाडू देतो, नाकाने सोलितो कांदे गणू, चिखलात तुडवुनी बनविला मोऱ्या, केला डंबू ढेऱ्या भाद्रपदी. पूर्ण वाचत नाही, आपल्याला त्या तितका वेळही नाहीये. त्याचं जे काय जाणीवपूर्वक काय सांगतोय की गणपतीच्या बाबतीमध्ये हे महाराष्ट्र शासनाने पब्लिश केलेलं पुस्तक आहे. बऱ्याच जणांच्या काय होतात, भावना दुखवतात, परंतु हे माझं काहीच नाहीये. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे.
ज्यांना काय सांगतात, मग राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना मानणारे जी लोक आहेत त्यांनी या बाबतीमध्ये विचार करणं गरजेचं आहे. हे का सांगत आहे मी? कारण जे संस्कार केलेत ना, मी माझ्या मुलाला सांगितलं, बाळा कोणत्या तरी चिखलापासून आपण तो तयार केलेला करणार आहे, आणि कोणत्या तरी चिखलापासून तयार केलेला किंवा वेगवेगळे माती आहे, प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे आहेत, आणि काय होतंय म्हणे, त्याला बाळा म्हणलं तो विकत आणायचा. म्हणजे बघा, देव मी 100-200 रुपयात विकत आणायचा, रोज संध्याकाळी त्याला पुजायचं, परत मोदक वगैरे ठेवायचे आणि त्याला मागायचं. जो मी विकत आणलाय आणि त्याला मी मागायचं. फार थोडस तार्किक आहे. ज्यांचा मेंदू शाबूत आहे आणि ज्यांचा विचार करू शकतोय त्यांच्यासाठी, बाकीच्यांनी हे नाही करायचं. म्हणजे त्याला काय, दुसरी सर्वात महत्वाची काय आहे, अनेकदा गावामध्ये असणारे राष्ट्रपिता का ज्योतिराव फुले गणेश मंडळ, संत सावता गणेश मंडळ, ज्यांनी फक्त विठ्ठलाचं समर्थन केले. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी तर निर्मिक मांडलाय. एकीकडे आपण संत सावतांच्या बाबतीत बोलत आहोत, आणि म्हणून संत सावतांनी ज्यांना आदर्श मानले त्यावरतीच आपण जाऊया. मी तेवढा एक मोठा नाहीये, फक्त संत सावतांनी जे म्हटलंय त्यावरती आपण जाऊया, की संत सावतांनी म्हटलेला जो विचार आहे, मी का सांगत आहे, की इतर देवाचं न पाहू तोंड, हे सांगितलंय. आजची प्रासंगिकता काय आहे, माझ्या अनेक बहिणी, मी जाणीवपूर्वक सांगतोय, वेगवेगळ्या बाबांच्या, बापूंच्या, आम्माच्या, बाबा, बापू, आम्मा किंवा काही कापू, काही मा यांच्या सत्संगात आहेत, काही स्वामीच्या सत्संगात आहेत, आणि ज्या बाबा, बापू, कामा, आम्मा, टम्मा ह्या काय करत आहेत, विठ्ठलाशिवाय, विठ्ठल नाही तिथं, विठ्ठलाशिवाय दुसरंच चालू आहे, आणि अनेक 10-20 वर्षामध्ये त्यांचा प्रचंड जन्म झालेला आहे. जसं मी तुम्हाला हे सांगितलंय तसंच माझ्याकडं हे गुरुचरित्र आहे, आणि या गुरुचरित्रामध्ये ज्या स्वामीच्या ठिकाणी जाणाऱ्या ज्या माझ्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जो 5वा अध्याय आहे, त्या 5व्या अध्यायामध्ये 30 ते 35 जो अध्याय आहे, त्या अध्यायाचं ते काय करतात, 10 दिवस पारायण चालू असते. अर्थ नाही समजत त्यावरती मी बोलतोच, पण त्या काय सांगितलं त्याच्यामध्ये, त्या गुरुचरित्राच्या पारायणात सांगितलंय की पती नसणाऱ्या स्त्रिया अपवित्र असतात. काय म्हटलंय, पती म्हणजे विधवा स्त्रिया ह्या काय आहेत, अपवित्र आहेत. पुढची ओळ काय आहे, त्यांना शिवू नये, त्यांना स्पर्श करू नये, त्यांचं मुख, त्यांचं तोंडही पाहू नये. विधवा म्हणजे प्रेता समान, ऍज अ डेड बॉडी, मड्यासारखं. त्याच्या पुढचं काय आहे, ती सती गेलीच पाहिजे. हे कधी वाचतंय, आज. म्हणजे अनेक स्त्रिया, अनेक बहिणी त्यांच्या अज्ञानापोटी आज हे त्या ग्रंथामध्ये वाचतात, त्याचं पारायण करतात, आणि त्या पारायणामध्ये असणारा हा अर्थ आहे. त्यांना त्याचा अर्थ नाही माहिती. अर्थ न माहिती केलेलं जे मध्ये जे आहे ना, त्या बाबतीमध्ये संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगून पुढे जातो, अर्थविना पाठांतर कासया करावे, व्यर्थची मारावे घोकुनिया. घोकुनिया काय, अर्थरूप राहे, अर्थरूप राहे होऊनिया. तुका म्हणे ज्याला अर्थ आहे भेटी, नाहीतरी गोष्टी बोलू नका. अर्थविना पाठांतर, नुसतं ते वाचन चालू आहे, त्याचा अर्थ माहित नाहीये. आणि हे जे केलेली बडबड आहे, ही जी आहे ही घातक आहे. कारण त्या काय करतात, की आज त्या स्वतः बऱ्याच जणी विधवा आहेत आणि ते हे वाचतात, किंवा विधवेला जगण्याचा अधिकार नाही, ती सती गेली पाहिजे, तिचं तोंड पण पाहू नये, याचं त्या आचरण करतात, वाचन करतात, हे त्यांना माहित नाही. पुढे काय म्हणतात, पुरुषाच्या नकळतीने काही खाल्ल्यास ती वटवाघूळ योनीत जन्म घेते. पुढे म्हणतात, ती गावठी डुकराच्या योनीत जन्म घेते. नवऱ्याच्या माघारी एखादी बाईने जर जेवली असेल, किती विषमता, किती भयंकर आहे, ते तुम्हाला मी जाणीवपूर्वक जागे करण्यासाठी सांगतोय. पुढे काय म्हणते, ती जर असं करत असेल तर आपलीच विष्ठा भक्षून ती वृक्षावर उलटी लोंबकळेल. पुढे काय म्हणते,
विधवेने केशवपण करावे. एखादी विधवा झाली ना, तिला केशवपण करावं, तिची चप्पी करावी. ज्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी यासाठी आंदोलन केलं, न्हाव्यांचा ऐतिहासिक संप घडवलाय आणि त्या विरोधामध्ये हे काम चालू आहे. शिकलेल्या महिला आहेत, विशेष म्हणजे अनेक ग्रॅज्युएट आहेत, अनेक पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, अनेक शिक्षिका आहेत, अनेक प्राध्यापिका आहेत. पुढे जाऊन सांगू, अनेक या शिक्षणशास्त्रासारख्या, समाजशास्त्रासारख्या, इतिहासासारख्या विषयामध्ये PhD आहेत, डॉक्टरेट आहेत. आणि त्या कुठं आहेत? अनेक बाबांच्या, अनेक बापूंच्या, अनेक अम्मांच्या सत्संगामध्ये आहेत. त्या कुठं पाहिजे होत्या? त्या दर रविवारी हरिपाठाला पाहिजे होत्या. आणि हरिपाठामध्ये किंवा त्या अनेकदा प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये किंवा लोकांचं मस्तक घडवण्याच्या क्षेत्रामध्ये त्या पाहिजे होत्या. पण त्या कुठं आहेत? वेगवेगळ्या बाबांच्या. आता या बाबतीमध्ये संत तुकाराम महाराजांनी वेळीच सल्ला दिला होता की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप, दावुनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, जळो तयांची संगती. अशांची संगती करू नका. अनेक बाबा जे बलात्काराच्या आरोपामध्ये जेलची हवा खात आहेत, जे सापडले ते बरं. अनेक बाबांविषयी आम्हाला विचार करावा लागेल. आणि हे आम्हाला वेळीच म्हणजे आजच्या 400 वर्षापूर्वी या बाबतीमध्ये जागृती झाली होती. आम्हाला सांगितलं गेलं होतं की असं होणार आहे. तरीही आम्ही जागे झालो नाहीत, तरीही आम्ही जागृतपणे त्यावरती विचार केला नाही. आणि या बाबतीमध्ये शेवटचं जे त्या बाबतीत सांगितलंय की पत्नीनं जर पतीचं नाव घेतलं तर त्याचं आयुष्य कमी होतंय. ही जी आजची जी ही चालू आहे हे फार भयंकर आहे. हेच मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचंय. यातून आम्हाला पुढे जावं लागणार आहे, यातून आम्हाला मार्ग काढावा लागणार आहे. या बाबतीत आम्हाला अतिशय सूक्ष्मपणे, अतिशय जागरूकपणे विचार करावा लागणार आहे. ज्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी आणि संत सावतांनी सांगितलंय. बऱ्याच वेळेस काय होतंय, आमच्या अनेक बहिणी एकीकडे सांगितले, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. नवसानं जर कन्या आणि पुत्र होत असतील तर पती करायची गरज नाही, इतकी मर्मभेदी भाषा संतांनी वापरली. पुढे जाऊन सांगू की न ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. आता बटकी, शिंदळी या शुद्ध शिव्या आहेत. ही कशामुळे शिव्या आहेत? आमची लोक ऐकत नाहीत, ते समजून घेत नाहीत. आणि म्हणून संतांनी दिलेल्या त्यांच्या मायेपोटी ही आता तरी जागृत होतील यासाठी दिलेल्या शिव्या आहेत. परंतु तरीही लोक जागे झाले नाहीत. अनेक बाबा बापूंच्या आणि याच्या नादी लागलेले आहेत. बांधवांनो, बहिणींनो, नम्रपणे विनंती आहे की वेळीच यातून बाहेर पडा. काय होतंय, जे आमची साठवण कुठं व्हायला पाहिजे, आमच्या दोरेगंडे चालू आहेत, दक्षिणा, अभिषेक. म्हणजे अनेकदा महाराष्ट्रातले देव कमी पडतात म्हणून काही लोक काय करतात, तिकडं दक्षिण भारतात खाली जातात आणि तिकडं चप्प्या वगैरे करून येतात. काय म्हणजे हे जे प्रमाण आहे हे बंद होणं गरजेचं आहे. ज्यांनी सांगितलंय की आमचा एक विठ्ठलची खरा, बाकीचा पसारा वावगाची. एका विठ्ठलाशिवाय कोणतंच भजन, प्रवचन, कीर्तन, श्रवण आणि तुमच्या तोंडातून उच्चार सुद्धा नको, अशी जी अपेक्षा संत सावता महाराजांनी केलीये तिच्यावरती आम्हाला विचार करणं फार महत्वाचं आहे. बांधवांनो, पुढची जी ओळ आहे की साठविला साठवणे. हे फार साठवतं कुठं? जे वाचतात, जे श्रवण करतात ते साठवतात. आता आम्ही चांगलं ऐकतच नाही. जे चांगलं आम्ही ऐकायला पाहिजे ते ऐकत नाहीत. आजही आम्ही अप्रासंगिक असणाऱ्या गोष्टी ऐकतो. बऱ्याच वेळेस आता माझं जे कीर्तन आहे किंवा प्रबोधन आहे किंवा जी मांडणी आहे, आमचे जे पारंपरिक महाराज आहेत ना, त्या पारंपरिक महाराजांच्या पठडीत ते बसत नाही. त्यामुळे ते मला टाळतात. कारण काय आहे की संतांनी सांगितलंय, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. बहुमत जरी त्यांचं असलं ना तर सत्य सांगत नाहीत ते. आणि ते ज्या ठिकाणी तयार होतात ना, आजच्या विषयावरती मी येतो. काय विषय दिला होता मला की काय आजचं कीर्तन हे प्रबोधनाचं माध्यम आहे आणि त्याने समाज संघटित होतोय का? संत नामदेवांनी ज्या वेळेस
कीर्तन परंपरा सुरू केली ही संत नामदेवांची गादी आहे बरं. आमच्या अनेक महाराज काय म्हणतात, नारदांची गादी. अरे अप्रासंगिक कसं? जे द्वापार युगातल्या त्रेतायुगातल्या गोष्टी आज कालबाह्य आहेत. आज आपण कलियुगात जगत आहोत आणि कलियुगामध्ये जगत असताना ज्या आजची प्रासंगिकता आहे तिचा आम्हाला अवलंब करावा लागेल, त्याप्रमाणे वर्तन करावं लागेल. आज जर हे का सांगत आहे, आज जर आम्हाला एखाद्या गावाला जायचं असेल तर आज आम्ही बैलगाडीचा वापर करू का? नाही करणार ना. का नाही करणार? कारण बैलगाडी ही आजची प्रासंगिकता नाहीये. आजची प्रासंगिकता ही जी वाहनं आहेत त्या वाहनांचा वापर करतो. आता आपण जे सगळं मोबाईलवर मला ऐकतात ना, ह्या मोबाईलला दर महिन्याला अपडेट करावं लागतं. जर याला अपडेट केलं नाही तर जे आपलं ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन चालत नाही व्यवस्थित. म्हणजे आम्हाला ज्या ठिकाणी आमची जी महाराज मंडळी आहे, ज्या अभंगावरती त्यांचं कीर्तन व्हायला पाहिजे, ज्या अभंगावरती त्यांचं विवेचन व्हायला पाहिजे, त्या कीर्तनात त्या विवेचनामध्ये त्या कालबाह्य गोष्टी सांगतात आणि म्हणून यामधून प्रबोधन होत नाहीये. हे जे माध्यम संत नामदेवांनी जे सुरू केलं होतं त्याचा उद्देश होता, संत नामदेवांनी कीर्तन जे सुरू केलं ना त्याचा उद्देश होता, संत नामदेवांचा उद्देश होता की लोकांच्या वर्तनात बदल व्हायला अपेक्षित होतं आणि तो इष्ट बदल झाला पाहिजे म्हणून ते कीर्तन होतं, म्हणून प्रवचन होतं आणि त्या उद्दिष्टावरती त्या काळातली संत मंडळी काम करत होती आणि म्हणून त्याचा रिझल्ट मिळत होता. त्यामुळं अनेक संत घडत होते. आज काय झालेलं आहे की आज जो उद्देश विसरलेले आहेत. ज्या संत नामदेवांनी हे सर्व दिले त्या संत नामदेवांना आमच्या हबपणी वगळलंय. मी जो सुरुवातीला गजर जो घेतला होता ना त्या गजरामध्ये बघा काय आहे तो गजर, कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव. तिथं नामदेव नाहीये. आमचे महाराज लोक तिथं काय म्हणतात, ज्ञानदेव. अरे बाबा, संत ज्ञानेश्वर महाराजांना संत नामदेवांनी मार्गदर्शन केलंय. म्हणजे संत नामदेव हे त्यांना वडील आहेत, मार्गदर्शक आहेत. अनेकदा संत ज्ञानेश्वरांवर झालेल्या त्यांना जेव्हा मार्गदर्शन हवं होतं त्यावेळेस संत नामदेवांनी त्यांना केलंय. आणि आपल्याला ज्ञानेश्वरीच्या शिवाय संत आणि त्यांना तर लगेच संत आले नंतर त्या याला ते संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला माहिती आहे की 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि नंतर समाधी घेतली. जे आणि संत नामदेवांनी म्हणजे प्रचंड संघर्ष करून लोकांनी प्रचंड त्रास दिला त्या वेळातल्या भटशाहीने. त्यांनी सांगितलंय की तुम्ही शूद्र आहात आणि शूद्रांनी कीर्तन करणं किंवा भजन करणं किंवा तुम्ही लोकांना उपदेश करणं चुकीचं आहे. नव्हे त्यांना मंदिरातून हाकलून दिलं. त्यावेळेस पंढरपूरच्या वाळवंटामध्ये त्यांनी कीर्तन सुरू केलं, वाळवंटात. आणि हे काय होतं, प्रबोधनाचं माध्यम. आणि त्या माध्यमातून त्यांनी अभंगाची रचना केली. आणि त्यांचा जो आदेश आहे, त्यांचा जो संदेश आहे, जसं संत सावतांनी पुढे नेला तसंच संत तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी स्पष्ट म्हणले आहे, नामदेवे केले स्वप्नामाई जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. अभंगाची रचना करा आणि संत नामदेवांनी सांगितलेल्या मार्गावरती चाला. आणि म्हणून संत नामदेवांनी त्या काळात सुरू केलेले जे कीर्तनाचा उद्देश आहे तो समाजाचं प्रबोधन होणं महत्वाचं आहे. अनेकदा काही गावकरी बऱ्याच वेळेस म्हणतात, आमच्या गावामध्ये 1400 वर्ष झाले म्हणे सप्ताह चालू आहे. ही फार शोकांतिका आहे. म्हणजे ज्यांना 124 वर्ष जे सुधारले नाहीये, म्हणजे इतके दिवस लागायची गरज नव्हती. 10 ते 5 वर्षामध्ये त्यांच्या वर्तनामध्ये बदल होणं अपेक्षित होतं. म्हणजे कीर्तनाचा उद्देश. अनेकदा आमच्या आता काय लावतात अनेक हबप, हास्य सम्राट विनोदाचार्य हबप फलाने फलाने. विनोदाचार्य म्हणजे विनोदाचार्याचा अर्थ आहे की हसविणारे, हसविण्यासाठी कीर्तन आहे. त्याचा उद्देश आहे का? जर महाराजांना आमच्या हबपांना जर हसवायचं असेल तर त्यांनी कुठं जावा, हास्य सम्राट ह्या मालिकेमध्ये, तिथे त्या ठिकाणी, किंवा कॉमेडीची बुलेट ट्रेन. हसविणं लोकांना हा कीर्तनाचा उद्देश नाहीये. आणि म्हणून जे विनोदाचार्य लावतात ना त्यांच्याविषयी ठीक आहे थोडंफार असावं, पण तुम्ही डायरेक्ट जे उपाधी लावताना जे लावता तर हे
तेवढंच संत नामदेवांच्या मार्गावरती तुम्ही चालत नाहीये, हे मला तुम्हाला स्पष्टपणे या निमित्ताने सांगायचं आहे. कीर्तनाचा उद्देश हा प्रबोधन करणं आहे आणि लोकांना संघटित करणं आहे. आणि या संघटित करून लोकांमध्ये जो इष्ट वर्तन बदल आहे त्या इष्ट वर्तन बदलासाठी हे गरजेचं आहे. अनेकदा काय होतंय की वेगवेगळ्या कथा लावल्या जातात. आजची जी प्रासंगिकता आहे ना, आज आम्ही जे 5 दिवसाची किंवा 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये जी दुपारच्या सत्रात जी कथा लावतो ना, ते शिवचरित्राची लावायला पाहिजे. त्यांना ते संस्कार जातील. आपण 3ऱ्या ओळीवरती आहोत, अभंगाच्या 3ऱ्या चरणावरती आहोत. संस्कार कसे देतात? जर त्या मुलांनी शिवचरित्र ऐकलं, जिजाऊंनी शिवबांना कसं घडवलं, हे म्हणजे सरदाराची बायको, सरदाराची पत्नी आणि स्वतःच्या मुलाला काय म्हणते, राजा हो. त्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये राजा कुणाला होता येत होतं? राजाच्या बायकोच्या पोटी जो मुलगा जन्म घेईल त्याला राजा होत होता राजेशाहीमध्ये. सरदाराला सरदारच होता येत होतं, पण सरदाराची पत्नी मासाहेब जिजाऊ स्वतःच्या मुलाला म्हणजे शिवबाला राजा होण्याचं स्वप्न दाखवते, राजा होण्याचा आदेश दाखवते, राजा होण्यासाठी संस्कार करते. आणि जे संस्कार देते ती इकडं एका हातामध्ये चॅटिंग करत बसत नाही मोबाईल वरती, किंवा आपल्याकडे अनेक मालिका आहेत बघा, लागीर झालं जी सुरू होते 7-8 वाजता असते, नंतर त्याच्या लागीर झालं की लगेच माझ्या नवऱ्याची बायको, त्याच्यानंतर अग्गबाई सासूबाई, असं सासूचं लग्न करून देणारे मालिका. पुढं नंतर प्रेम आणि नंतर ब्रेकअप. या मालिका आमच्या बहिणी अतिशय आनंदाने टाइम काढून बघतात. यातून प्रबोधन होईल, याच्यातून मुलावर संस्कार होतील आणि यामधून काय होणार आहे, यामधून बिलकुल मुलांमध्ये किंवा कुटुंबामध्ये संस्कार होणार नाहीत. याच्यासाठी आम्हाला योग्य पद्धतीचं वर्तन ह्या आई वडिलांना, म्हणून अशा आई वडिलांना धन्यता नाहीये, हे तर दळभद्रे आई वडील आहेत. जे आई वडील अशा भंगार मालिका आपल्या मुलांना दाखवतात, स्वतः बघतात, यांच्यामधून होणार नाहीये. यांचं जे साठवणं आहे, जे श्रवण आहे, ते श्रवण, ते वाचन, ते मनन, ते चिंतन जर संतांचं साहित्य असेल, संतांचं क्रांतिकारी साहित्य असेल, तरच ते घडतील. अशा मालिका बघून निश्चितपणे हे घडणार नाहीये. आणि म्हणून हे जे संस्कार आहेत, ही धन्यता देत असताना याचाही विचार करावा लागेल. अनेकदा पुण्यामध्ये काय काय प्रसिद्ध, असा प्रश्न जर विचारला तर अनेकदा आमची लोक सांगतात, पुण्यामध्ये मी सांगू काय प्रसिद्ध, शनिवार वाडा. काय प्रसिद्ध, चतुर्श्रृंगी. काय प्रसिद्ध, वेगवेगळं. काय प्रसिद्ध, दगडूशेठ हलवाईचा गणपती, हे प्रसिद्ध. त्यांच्या तोंडामध्ये फुलेवाडा कधीच येणार नाही, त्यांच्या तोंडामध्ये भिडेवाडा कधीच येणार नाही. कारण काय झालं बांधवांनो, बहिणींनो, जाणीवपूर्वक जे क्रांतिकारी गोष्टी आहेत, ज्या स्फूर्ती देणाऱ्या गोष्टी आहेत, इथली जे माध्यम आहेत, इथल्या माध्यमांनी आणि इथल्या लेखणीने, ज्यांच्या हातामध्ये लेखणी होती, त्यांनी याला हाईड केलंय आणि हायलाइट काय केलंय, दगडूशेठ हलवाईचा गणपती. आमच्या अनेक बहिणी आजपर्यंत देशभरातल्या त्या दगडूशेठ हलवाईच्या गणपती पुढं नतमस्तक झाले असतील, दर्शन घेतलं असतील. त्यांनी पाठ कुणाला दाखवली, भिडेवाडा कुणाला माहिती आहे, अनेकांना यातल्या चळवळीतल्या आमच्या ताई, पण अनेकांना भिडेवाडा माहितच नाहीये. त्या पाठ कुणाला दाखवतात, आणि हे जाणीवपूर्वक षडयंत्राचा भाग बांधवांनो. तुमची पाठ त्या फुलेवाड्याकडे, भिडेवाड्याकडे आहे, ज्या ठिकाणी क्रांतीची ठिणगी पेटली, क्रांतीची ज्योत पेटली, आणि क्रांती जिथून सुरुवात झाली, ती क्रांतीची ज्योत ज्या ठिकाणापासून सुरुवात झाली, त्याला तुम्ही आज पाठ दाखवल्यामुळे तुमचा सत्यानाश होत आहे. तुमच्या सत्यानाशाचे तुम्ही कारण आहेत, आणि म्हणून जी दाखवलेली पाठ आहे तिला बदलावं लागेल. तुमचं जे तोंड आहे ते कुणाकडे असलं पाहिजे, तर ते तुमचं तोंड हे फुलेवाड्याकडं, तुमचं तोंड हे आरणकडं, तुमचं तोंड हे पंढरपूरकडे असलं पाहिजे. तरच तुमच्यामध्ये ती चेतना, ती प्रगतीची जी लक्षणं आहेत ती व्यवस्थितपणे प्रस्फुलित होतील,
याची तुम्हाला जाणीवपूर्वक नोंद घ्यावी लागणार आहे. अभंगाचं जे शेवटचं चरण आहे, नावा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारीला माळ्यांचा. कुणाचा जन्म सफल झाला? तर संत सावतांचा जन्म सफल झाला. तो जन्म कसा सफल झाला? तर त्यांच्या वर्तनातून. काय वर्तन होतं त्यांचं? तर त्यांनी जे आपलं नियमित कर्म आहे, त्या नियमित कर्माला देव मानलं, त्या नियमित कर्माला त्यांनी न्याय दिला. त्यांनी कधीच म्हणजे पंढरपूरला सुद्धा ते गेले नाहीत. कशामध्ये देव मानलाय? कशामध्ये त्यांनी हे केलंय? तर त्यांनी आपल्या कर्मामध्ये, आपल्या कामामध्ये देव मानलाय. आणि काय होतं काम? की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कुठं? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, त्याच्यामध्ये विठाई आहे, त्याच्यामध्ये विठ्ठल आहे. पुढं काय म्हणतात? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. या ओळीमध्ये प्रत्येक चरण, प्रत्येक गोष्ट फार महत्वाची आहे बांधवांनो. काय? कांदा, मुळा आणि भाजी हे जे पीक आहेत, हे जे पीक आहे हे फार महत्वाचं आहे. काय म्हणते? अवघी विठाई. विठाई कुठं सामावलेली आहे? तर त्या कांदा मुळा भाजीमध्ये. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. लसूण, मिरची आणि कोथंबिरी याच्यामध्ये काय आहे? माझा हरी आहे. आता आमच्या काय बांधवांनी काय केलंय? घर चांगलं बांधलंय आणि घराला काय लटकवलंय वास्तुशांती करून? म्हणजे ती काळी बाहुली, मिरच्या आणि लिंबू दाराला लटकवलंय. वारस कुणाचे? संत सावतांचे, संत नामदेवांचे, संत तुकाराम महाराजांचे. दाराला काय लटकवलंय? विचार. म्हणजे हे शुभ अशुभ ह्या ज्या गोष्टी आहेत हे थोतांड आहे. हे संत सावतांनी सुद्धा मांडले. मी ते पुढे घेणारच आहे. काय म्हणतात संत सावता? की ऊस गाजर रताळू, पुढची ओळ, अवघा झालासे गोपाळू. ऊस गाजर रताळू अवघा झालासे गोपाळू. मोठ नाडा विहीर दोरी. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी. हे बघा, यातला जो प्रत्येक शब्द आहे ना, हा प्रत्येक शब्द तत्कालीन जी उपलब्धता आहे त्यावरती अवलंबून आहे आणि त्या प्रासंगिकता त्यांनी सांगितलेली आहे. पुढे काय म्हणतात? सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. माझ्या जो उच्चार आहे, माझ्या तणामनामध्ये, माझ्या सर्व दिवसभराच्या सगळ्या सर्वांगामध्ये काय आहे? तर विठ्ठल आहे. ते प्रातिनिधिक स्वरूपात अनेकदा चित्र, ज्या ब्राह्मणी व्यवस्थेने चित्र काढले ना, त्या चित्रामध्ये ठीक आहे, छाती फाडून काय दाखवलंय? तर तिथं विठ्ठल आहे. परंतु तो छाती फाडून नाही येत, ते आम्ही त्याचा संकेतार्थ घेणं महत्वाचं आहे. काय? की त्यांच्या हृदयामध्ये, संत सावतांच्या हृदयामध्ये विठ्ठलाचं अस्तित्व होतं. ज्यांच्या हृदयामध्ये विठ्ठलाचं अस्तित्व आहे, त्यांच्या जातीच्या, त्यांच्या मतीच्या, त्यांच्या विचारांच्या सगळ्या लोकांमध्ये कुणाचं अस्तित्व असायला पाहिजे? आपल्या बापाने. संत सावता जर आम्हाला बापस्थानी असेल, तर आमच्या बापाने ज्या विठ्ठलाला हृदयस्थानी मानलंय, त्या बापाने मानलेल्या दैवताला, त्या बापाने मानलेल्या विचाराला, त्या बापाने मानलेल्या कृतीला आम्ही हृदयस्थानी मानलं पाहिजे, ना की इतर कुणाला. त्यांनी इतर कुणालाच नाही. मग आम्ही जर वारस असू, जर विज्ञानवादी विचार करणारे असू, चिकित्सक असू, तर या पद्धतीनं आम्हाला हा विचार करणं फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं, जसं संत सावतांचं जे मोठेपण आहे ना, हे मोठेपण फार महत्वाचं आहे बांधवांनो. अनेक आता जी आषाढी एकादशी झाली, आषाढी एकादशीला अनेक संतांच्या ज्या दिंड्या आहेत त्या पंढरपूरला जातात. आरणमधून दिंडी किंवा जी पालखी आहे पंढरपूरला जात नाहीये. संत सावतांचं जे मोठेपण आहे सर्व संतांमध्ये, ते काय आहे? की संत सावतांना भेटण्यासाठी स्वतः विठ्ठलाच्या विठ्ठल त्यांच्या भेटीला येतात. त्यांची जी पालखी आहे ती स्वतः विठ्ठल, म्हणजे पंढरपूरची पालखी ही आरणला येते, आरणची जात नाहीये. हे जे भक्त आणि त्याचं दैवत यामध्ये जो असणारा हा जो
दृष्टिकोन आहे, हा जो विचार आहे, हा आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. संत सावतांचं मोठेपण, कर्तृत्व हे आम्ही समजून घेणं आणि आमच्या मुलांमध्ये, आमच्या पिढीमध्ये संस्कारित करताना त्यावरती विचार प्रबोधन करणं फार महत्वाचं आहे. बांधवांनो, संत सावतांनी ज्या वेळेस वेद, श्रुती, पुराण यांना थोतांड म्हटलेलं आहे. संत सावतांचा अभंग आहे, वेद श्रुती शास्त्रे पुराणे श्रमली, वेद श्रुती शास्त्रे पुराणे श्रमली, परितया विठ्ठल गम्य नाही. याला विठ्ठल गम्य नाहीये हे जरी यांनी केलंय, ते या पुंडलिका पै झाले. पुंडलिकाने जे केलंय, पुंडलिकाला जसा विठ्ठल भेटीसाठी आला, त्याचप्रमाणे ते या पुंडलिका सुलभ पै झाले, उद्धराया आले भीमा तटी. भीमा नदीच्या तटावरती जसं संत विठ्ठल पुंडलिकाला भेटायला आले, त्याच पद्धतीने सावता म्हणे विठ्ठल दयाळा, लागो नेदी मळ भाविकांशी. म्हणजे याची जी अभंग, ह्या अभंगाची काय, वेद श्रुती शास्त्रे पुराणे श्रमली, म्हणजे यांनी त्यांचं हे झालं तरीही विठ्ठल त्यांच्यामध्ये नाहीये, त्याच्यामध्ये विठ्ठल नाहीये. वेदामध्ये जे चारही वेद आहेत, त्या चारही वेदावरती याचं खंडन केलेलं आहे. हे नाहीत, पण श्रुतीमध्ये नाहीये, स्मृतीमध्ये नाहीये, पुराणामध्ये नाही, 18ही पुराणामध्ये नाहीये, असं संत सावता म्हणतात. सावतांची काय ओळ आहे, सावता म्हणे विठ्ठल दयाळा, लागो नेदी मळ भाविकासी. हे आम्ही समजून घेणं फार महत्वाचं आहे. अनेकदा जे कर्मकांड आहे, यज्ञयाग आहे, हा जो प्रकार आहे, यावरती सुद्धा संत सावता महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये, कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेले आहेत, प्रहार केले आहेत. काय म्हणतात, साधनाची आटी कासया पाटी लावता. जे साधन आहे, जे तुम्ही हे कशासाठी, हे एक तुमचे नामची पुरे, एक तुमचं नाम. संत म्हणतात, संत सावता म्हणतात की विठ्ठलाचं एक नाम पुरं आहे, हेची धुरे साधन, हेच एक साधन गरजेचं आहे, इतर साधनांची गरज नाहीये. नारळ, अगरबत्ती, यज्ञ, याग, अभिषेक याची कशाचीच गरज नाहीये. फक्त नामा, तुमचं जे चिंतन आहे ते चिंतन फक्त विठ्ठलाचं असलं पाहिजे. भोळी भाळी करीन सेवा, मना देवा तुम्ही धन्य. तुमच्या संतांचं मोठेपण सांगत असताना संत सावतांनी हे जे सांगितलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. मी अगदी शेवटाकडे जात असताना संत सावतांनी भले केली हीन याती, नाही वाढली महती. जी जाती आहे माझी जरी हीन केली काही हरकत नाही, नाही वाढली महती. स्नान नाही, संध्या नाही, तरी हे अंगी लागते कर्म. एखाद्या जरी स्नान नाही केली, संध्या नाही केली, तरी हे अंगी लागते कर्म. जरी असता ब्राह्मण जन्म. अभंग काय, अगदी पूर्ण अभंग घेऊ आणि नंतर विश्लेषण करू. भले केली हीन याती, नाही वाढली महती, जरी असता ब्राह्मण जन्म, तरी हे अंगी लागते कर्म. स्नान नाही, संध्या नाही, याती कुळ संबंध नाही, सावता म्हणे हीन याती, कृपा करावी श्रीपती. अभंगाचं जर आम्ही त्याचं विश्लेषण केलं, याचा अर्थ समजून घेतला, तर जातीने हीन समजला असला आणि जरी त्याचं कर्म जर चांगलं असेल, तर त्याला श्रीपती म्हणजेच विठ्ठल हा भेट देतो. हा विठ्ठल त्याला प्रसन्न असतो किंवा तो विठ्ठलाचा भक्त असतो. काय म्हणतात की जातीने हीन जरी असला आणि त्याचं कर्म चांगला असेल, त्याचं काम चांगलं असेल, ज्या कामामुळे समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता माणसांना जोडण्याचं काम होत असेल, तर त्याला विठ्ठल प्रसन्न असतो, त्याच्या ठिकाणी विठ्ठल असतो. पुढे त्याची ओळ आहे, जातीने ब्राह्मण असला आणि स्नान करीत असला, संध्या करीत असला, पण त्याचं कर्म हे जर बंधुगिरीचं असेल, लोकांना फसवण्याचं असेल, तर त्याच्या ठिकाणी विठ्ठलाची जी प्रसन्नता आहे, विठ्ठल त्याच्या ठिकाणी नसतो. या बाबतीमध्ये संत तुकाराम महाराजाचा आणखीन एक परखड अभंग आहे. अभक्त ब्राह्मण जळो त्याची तोंड, काय त्याची रांड प्रसवली, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. म्हणजे हे जे सांगितलं की जातीवरती कोण श्रेष्ठत्व नाहीये, कर्मावरती श्रेष्ठ आहे. तुम्ही काम करणं महत्वाचं आहे. जाती कुळ हे अप्रमाण आहे. जातीला, कुळाला काही घेणं देणं नाहीये.
जाती कुळाचा काही संबंध नाही. तुमचं काम, तुमचं कर्तृत्व, तुमचं काम आणि कर्तृत्व हे जर योग्य असेल, चांगलं असेल, समतेचं असेल, न्यायाचं असेल, बंधुतेचं असेल, त्यामधून जर उद्धार होत असेल तर ते फार महत्वाचं आहे. जसं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी, पर उपकारी नेणे परनिंदा, परश्रिया सदा बहिणी माया, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. म्हणजे तुमचं कर्म हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जे काम करतात त्या कामामध्ये ईश्वर किंवा विठ्ठल हा उभा असतो, तो सतत तुमच्या सोबत असतो, तो तुमचं निरीक्षण करत असतो. अशा पद्धतीचं विश्लेषण संत सावता महाराज करतात. संत सावता महाराज पुढे आणखीन एका अभंगा मध्ये म्हणतात, प्रपंच असुनी परमार्थ साधावा, प्रपंची असुनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग, उच नीच काही न पाहावे सर्वर्था, पुराणीच्या कथा पुराणीच, घटका आणि पळ साधी उताविळ, वावगा तो काळ जाऊ ने दे, सावता म्हणे कांते जप नामावळी, हृदय कमळी पांडुरंग. अभंगाच्या ज्या सुरुवातीच्या 2 ओळी आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. प्रपंचित तुम्ही काम असू द्या, संसार करा, आणि संसार करत असताना तुमच्या वाचेमध्ये तुमचं आठव कुठं असलं पाहिजे, तर ते पांडुरंगाचं, विठ्ठलाचं असलं पाहिजे. उच नीच काही न पाहावे सर्वर्था. कुणी उच्च आहे, आता बऱ्याच वेळेस आमचं जे संबोधन आहे एकमेकाला नमस्कार असतंय, बऱ्याचदा आमची त्यांना काय म्हणतात, पाय पडू देवा, ते म्हणतात कल्याण. हे चुकीचं आहे, हे विषमताचं भेदक आहे. तर हे बदललं पाहिजे. आम्ही याच्यातून बाहेर पडणं आवश्यक आहे. आणि त्यापुढे काय म्हणतात, पुराणीच्या कथा पुराणीच. आता पुराणाची काही गरज नाहीये, याच्यामधून आम्ही बाहेर पडणं फार महत्वाचं आहे. अगदी शेवटाकडे जात असताना संत सावता म्हणतात, योग याग तप धर्म सोपे वर्मनाम घेता. योग याग जे आहे ते सर्व थोतांड आहे. तीर्थव्रत दान अष्टांग याचा पांग आम्हा नोहे. ते तीर्थव्रत आहे, याची आम्हाला काहीच गरज नाही. अशा पद्धतीचं मार्मिक विश्लेषण संत सावता महाराजांनी केलेलं आहे. हे आम्हाला ध्यानात घ्यावं लागणार आहे. आणि अशा पद्धतीचं वर्तन आमच्याकडून होणं फार गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आम्हाला निर्व्यसनी राहणं फार महत्वाचं आहे. निर्व्यसनी राहून अनेक बाबा बापू तुम्हाला गांजा फुके पण आहेत, जे वेगवेगळ्या आरोपाखाली अटकेत. हे तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला प्रसिद्ध अभंग आहे की ओढून या तंबाखू काढील जो धूर, बुडेल ते घर तेणे पापे. तंबाखू ओढून किंवा धूर वगैरे जे आहे, जे व्यसन करतात त्यांचं घर बुडेल. अशा आशयाचं विश्लेषण संतांनी केलेलं आहे. संत सेना महाराजांनी तर फार परखडपणे ह्या व्यसनावरती टीका केलेली आहे. त्यांनी अगदी की जो व्यसन करतोय त्याच्यामध्ये संत सेना महाराज म्हणतात की गांजा भांग आफू घेऊ नका सुरा. गांजा भांग आफू आणि सुरा घेऊ नका, दारिद्र्या संसारा आणती ते. याने काय होतंय, तर तुमच्या संसाराला दारिद्र्य येते. रांडबाजी आणि खेळू नका जुगार, भांडण बाजार दुष्टवाणी. संत सेना महाराज, संत सेना महाराजांनी व्यसनावरती, व्यसन करणाऱ्यावरती आणि याचा काय परिणाम होतो याच्यावरती अगदी परखड शब्दामध्ये मांडणी केलेली आहे. आणि ही मांडणी आम्हाला निश्चितपणे समजून घ्यावं लागणार आहे की आमचे संत कुणाला म्हणायचं याचा विचार करावा लागणार आहे. हबप कुणाला म्हणायचं याचा सुद्धा आम्हाला विचार करावा लागणार आहे. की बऱ्याच वेळेस काय होतंय की आम्ही अमावस्या पौर्णिमा वगैरे या गोष्टीला बऱ्याच वेळेस महत्व देतो आणि कामाला महत्व देत नाही. तर कामाला महत्व दिलं पाहिजे. याच्या संदर्भामध्ये संत सावता म्हणतात, सत्कर्मात व्हावे रत, मोक्ष मिळो हातोहात. सत्कर्मामध्ये, चांगल्या कर्मामध्ये तुम्ही रत व्हावं, तुम्ही सतत सत्कर्मामध्ये असलं पाहिजे. सावताने केला मळा, विठ्ठल देखिला डोळा. विठ्ठलाला त्याने डोळ्यामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे वारंवार मी हे सांगत आहे की संत सावता महाराजांनी फक्त आणि फक्त विठ्ठलाला आपल्या दैवस्थानी, आपल्या श्रद्धास्थानी आपलं मार्गदर्शक त्यांच्या पुढे ते गेलेले आहेत. इतर कुणालाही त्यांनी महत्व दिलेलं नाही. हे वारंवार मी सांगत आहे. याच्या बाबतीमध्ये आम्हाला विचार करावा लागणार आहे. आणि याच बाबतीमध्ये संत तुकाराम महाराज, जसं संत सावतांनी जे मांडणी केली आहे त्यालाच पुढे संत तुकाराम महाराजांनी पुढे त्यांच्या गाथेमध्ये मांडणी करताना म्हटलेलं आहे, चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. चाकरी वाचून काम न करता जे खात असतील
तर आणि ते वेतन घेत असतील तर ते अनुचित आहे, ते चुकीचं आहे, ते उचित नाहीये. चाकरी वाचून खाणे, अनुचित वेतन, करील कामाची ये पूजा, जो कामाची धनी काढून निजा, धनी काढून निजा करील कामाची ये पूजा, उचिता वेगळे अभिलाषे तोंड काळे. हे जर काम न करता जे खात असतील, जे दुसऱ्याचं लुबाडून करत असतील, तर त्यांचं तोंड काळं आहे. त्यांचा अभिलाषा ते धरतात दुसऱ्याच्या धनाची, दुसऱ्याकडून फुकट खाण्याची, म्हणजे काम न करता, कष्ट न करता जे इतरांना फसवतात त्यांचं तोंड काळं हो असं म्हणतात. पुढे काय म्हणतात, सांगे तरी तुका पहा लाज नाही लोका. तुकाराम महाराज जरा परखड शब्दामध्ये बोलतात की लोकांना लाज नाहीये, त्यांनी सत्यनारायणासारखे जे प्रकार आहेत हे बंद करणं अपेक्षित आहे. कोणतीच प्रासंगिकता नाहीये, तरी आमचे तो प्रकार चालू आहे. याच्यामधून आम्ही बाहेर पडणं फार महत्वाचे आहे. आणि याला जोड देत असताना राष्ट्रपिता ज्योतिराव फुले म्हणतात की जळो जळो तुमचे जिने, उद्योगा आधी ताजे खाणे. तुमचं जिणं हे जळू द्या, त्याला काय उपयोगच नाही. जर उद्योग न करता, व्यवसाय न करता जर तुम्ही खात असताल तर जळो जळो तुमचे जिने, उद्योगा आधी ताजे खाणे. हे बा कृत्य लाजीरवाने. हे जे कृत्य आहे हे लाजीरवान आहे, लाज वाटायला पाहिजे. समजोत कपटी शहाणे. जे कपटी आहेत, कपटी कुणाला म्हटलंय तुम्हाला सहजपणे लक्षात येईल की जरी का सांगा अनेक, स्वकष्टाने पोटे भरा, काम करून स्वकष्टाने पोटे भरा, ज्योती शिकवी फजित खोरा. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले अगदी स्पष्टपणे सांगतात की आम्ही उद्योगी असलं पाहिजे. जे संत सावतांनी सांगितले तेच संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय आणि आपल्याला पटकन कळावं म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी सांगितलंय. म्हणून आम्ही उद्योगी असणं, व्यवसाय करणं, मेहनत करणं आणि स्वकष्टानं विविध म्हणजे कोणती लाज न वाटत जर आम्ही श्रमाला प्रतिष्ठा देणारे जर ठरलो तर आमची प्रगती निश्चितपणे आहे. या गोष्टीची जाणीव आम्ही ठेवणं गरजेचं आहे. वेद श्रुती हे सगळे जे थोतांड आहे त्याच्यातून बाहेर पडून आम्ही फक्त जे संतांनी सांगितलेलं, जो संत नामदेवांचा गाथा, संत तुकाराम महाराजांचा गाथा आणि जवळपास 45 वर्षाच्या आयुष्यामध्ये संत सावतांनी बी काही जे अभंग रचना केलेली आहे त्या अभंग रचनेला आम्ही वाचावं, त्याचं श्रवण करावं, ऐकावं, त्यावरती वाचन करावं, वाचनानंतर चिंतन करावं आणि चिंतनानंतर अनुकरण करावं. तशा पद्धतीने आम्ही वागणं फार महत्वाचं आहे. जर आम्ही तसं वागलो नाही तर काहीही उपयोग होणार नाही. आम्ही अभंग या सेवेचा शेवट करत असताना आमचे शत्रू आणि मित्र आम्ही ओळखणं फार गरजेचं आहे. बांधवांनो, शब्द फार महत्वाचे आहेत, शब्द फार प्रभावी असतात आणि योग्य शब्दाचा वापर करणं आम्हाला फार महत्वाचं आहे. ज्या लोकांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना त्रास दिला त्या अगोदर ओंकार स्वामी या भटाने संत सावतांना प्रचंड त्रास दिला, त्यांची बदनामी केली, सांगितलं की हा पूजा करीत नाहीये, हा संस्कृत भाषेचा सन्मान करत नाहीये, हा विठ्ठलाला मानतो पण पंढरपूरला जात नाहीये, हा कोणतीच कर्मकांड करत नाहीये आणि हा जे लोक जातीभेद मानत नाहीये, हा खालच्या जातीच्या लोकांना सोबत घेतो, त्यांच्या सोबत जेवतो, त्यांना जवळ करतो आणि त्यामुळं संत सावतांना म्हणजे ते सावत्या म्हणायचे, सावता पण म्हणत नव्हते, सावत्याला धर्मबाह्य करा, त्याला त्रास द्या, अशा पद्धतीचं जी चांदाळ चौकटी तयार करून ओंकार स्वामीने संत सावतांना त्रास दिला. तसाच राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना ज्या वरातीतून बाहेर काढलं, ज्यांना समाजाच्या प्रगतीसाठी त्यांच्या वडिलांना त्यांनी प्रचंड त्रास दिला, त्यांनी वडिलांना त्रास होतोय म्हणून यांनी घर सोडलं, परंतु जे प्रबोधनाचं काम आहे त्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी सोडलं नाही. ज्यांनी संत सावतांना त्रास दिला त्यांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना त्रास दिला, ते त्रास देणारे आमच्या लक्षात आलं पाहिजे. अरे जे जाहीरपणे भाषणात म्हणतात की तेली तांबोळी कुणबटांना देशाच्या विधिमंडळात जाऊन काय नांगर हाकायचा आहे का, त्याला आम्ही काय म्हणतो, जे लोकमान्य, अरे हे म्हणजे तुम्हाला हे जे शब्द आहेत ना, ज्याने अनेक वेळेस माफीनामे दिलेत त्यांना आम्ही काय म्हणतो हे लक्षात घेणं अपेक्षित आहे. मी माझ्या मुखातून ते
हे आम्ही शत्रू आणि मित्र लक्षात घेणं गरजेचं आहे आणि सर्वांनी संघटित होणं फार गरजेचं आहे. बांधवांनो, बहिणींनो, आता ही वेळ आलेली आहे आणि वेळीच जागृत होऊन म्हणजे आमचा वेळ, आमचं श्रम, आमचा पैसा आणि आमची बुद्धी ही राष्ट्रव्यापी संघटनसाठी आणि संघटितपणे जे काम करत आहेत अशा संघटनला आम्ही आता पुढे येऊन त्यांच्या हातामध्ये हात देणं फार गरजेचं आहे. त्याचा आम्ही विचार केला पाहिजे. देशभरामध्ये कोणती शक्ती आहे जी बहुजन समाजाचं 85% लोकांचं नेतृत्व करते, अशा लोकांमध्ये आम्ही आता सहभागी होणं फार गरजेचं आहे. जर का आम्ही असं झालो नाही तर आमचा जो शेवट आहे तो करण्यासाठी कुणाला परत यायची गरज नाहीये. आमच्या बहिणींना मी या निमित्ताने एवढीच विनंती करीन की जे 16 सोमवार आहेत, जे व्रत आहेत, जे उपवास तापास आहेत, आमच्या संत सावतांनी कधीच कोणतेच केले नाहीयेत. आमचे अनेक लोक चंद्र जो आहे तो चंद्र पाहून हे करतात चंद्रावरती. ते ग्रह आहेत, ते तारे आहेत, हे मानलं नाही ना. ज्यांनी जो सांगितलाय तो आदेश फॉलो करा ना. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यामध्ये संत तुकाराम महाराजांचे जे अनेक अभंग आहेत, ज्यात पायिकांचे अभंग म्हणतात, आणि संत तुकाराम महाराजांच्या भेटीमध्ये संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज स्वतः संत तुकाराम महाराजांची भेट घेतात आणि भेटीमध्ये त्या आता हे म्हणजे धर्मगुरू आहेत, धर्माचं काम करणारे आहेत. म्हणजे हे सामाजिक ज्यावेळेस प्रबोधन झालं, सामाजिक प्रबोधनाचा परिणाम आहे. आपला विषय आहे सामाजिक प्रबोधनाचा परिणाम आहे की त्याला राजकीय प्रबोधन झालं आणि अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यामध्ये सैनिक म्हणून पुढे आले. जीवाला जीव देणारे मावळे तयार झाले आणि ते मावळे जे तयार झाले त्यामध्ये स्वराज्य निर्माण झालं. आणि हे स्वराज्य निर्माण होत असताना छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांचा नजराणा देऊन त्यांचा गौरव करतात. तो नजराणा परत न घेता संत तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो फार महत्वाचा आहे. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी, मला कशाने समाधान आहे, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. तुम्ही फक्त विठ्ठलाचा जयघोष करा, त्याने मी सुखी होईल. तुम्ही जे मला धन देत आहात, जे वित्त देत आहात, ते मला मृत्तिके समान आहे. वाळलेच्या गवताच्या जी काडी आहे त्या गवताच्या काडीसारखे माझे तुमचं हे सगळं मला आहे, त्याला जी किंमत आहे ना. हे जे उद्गार आहेत, हे जे संदेश आहे, काय करा व्रत करा एकादशी, कंठी मिरवा तुळशी, काय करा कंठी फक्त तुम्ही तुळशीची माळ, म्हणजे जी अहिंसा आहे त्या अहिंसेचं सांगितलंय. आणि एक फक्त एकादशी करा, बाकी काही करू नका. आम्हाला काय केलं पाहिजे, आमच्या संतांनी सांगितलेल्या मार्गावरती आम्ही चाललं पाहिजे. इतर जे आत्ताचे जे पोटभरू जे बाबा आहेत, ज्या बाप्या आहेत, ज्या अम्मा आहेत, ज्या टम्मा आहेत, त्यांचं ऐकून आम्ही काय लोक जीवन जगण्याची कला शिकवतो, किती फीस 1,500. संतांनी हे सांगितलं नाहीये. याच्यामधूनही आम्ही बाहेर पडणं गरजेचं आहे. जे विषमतेचं जे प्रसार प्रचार करतात त्यामधून बाहेर पडून समतेने जे सांगितलेलं आहे त्या समतेचा आम्ही या ठिकाणी प्रसार प्रचार करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. आमच्या बांधवांचं जे स्वाभिमानी आंदोलन आहे ते स्वाभिमानी आंदोलन पुढे नेण्यासाठी आम्हाला सर्वांना एकमेकांना मदत करणं आजची फार महत्वाची आणि प्रासंगिकता आहे. की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे रंजले गांजले आहेत त्यांची सेवा करणं, त्यांना एकत्र करणं, त्यांना त्यांच्या ठिकाणी आहे. आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले म्हणतात, सत्य तोच धर्म करावा कायम. जो सत्य आहे, सत्याचा धर्म आम्ही कायम करणं गरजेचं आहे. आम्ही आज जे शिकलेले लोक आहोत, शिकलेल्या लोकांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी सांगितलेली शिक्षणाची व्याख्या आहे, ती व्याख्या सांगून मी माझ्या ह्या अभंगावरचं जे निरूपण आहे या विषयाचं विश्लेषण करत असताना शेवट करणार आहे. काय म्हणतात की म्हणजे संत नामदेवांनी सांगितलेला संदेश त्यांनी पुढे नेलेला आहे. संत नामदेवांनी जर सांगितलं, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी, ज्ञानाचा दीप लावू जगी. ज्ञानाचा दीप लावण्याचं काम हे संतांनी केलेलं आहे.
त्यालाच राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी म्हटलंय. शिक्षण तज्ञ म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला शिक्षण तज्ञाच्या वेगवेगळ्या सगळ्यांच्या व्याख्या माहित आहेत, पण राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची व्याख्या इथल्या सदाशिव पेठेतल्या जी कमिटी आहे त्यांनी ती तुम्हाला सांगितली नाहीये, ती तुम्ही बिंबवली पण नाहीये. जसं जे अस्मिता तुमच्या मारल्या गेल्यात तसंच ही व्याख्या काय आहे, ते काय म्हणतात, खरं आणि खोटं यामध्ये फरक करण्याची आणि खऱ्यासाठी संघर्ष करण्याची अक्कल जे देते ते शिक्षण. खरं आणि खोटं यामध्ये फरक करण्याची आणि खऱ्यासाठी संघर्ष करण्याची. शिकलेला कोणाला म्हणायचं? जो खऱ्यासाठी सत्यासाठी संघर्ष करायला तयार असतो त्याला शिक्षित म्हणायचं, त्याला शिकलेलं म्हणायचं. PhD झालेली आमची महिला वनस्पतीशास्त्रातली जी वट सावित्रीला त्या वडाला वेढे मारती आणि कधी कधी जर मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये बोनसाई केलेल्या त्या छोट्याशा वडाला किंवा अनेकदा फांद्या तोडून आणतात, त्याला जर वेढे मारत असतील तर तिच्यामध्ये कुठली वैज्ञानिकता आली? तिला खरी सावित्री कुठं कळाली? खरी सावित्री जी आहे ती खरी सावित्री न कळता ती त्या वडाला जी समजते त्या फेऱ्या मारल्याने थोडं होणार आहे, व्रतवैकल्य करून थोडं होणार आहे. आज महिलांना सगळ्यात जास्त जे ग्रासलेलं आहे बाबा बापूंनी आणि सत्संगाने ग्रासलंय, त्यामधून बाहेर पडावं लागणार आहे आणि बाहेर पडून वैज्ञानिक दृष्टीने विचार करावा लागणार आहे. जर त्या वेळेत जागृत न झाल्या तर आज त्यांचा जो HB आहे, आज मी चॅलेंज सांगतो भारतभरामध्ये जे लोक कर्मकांडामध्ये गुंतल्यात, ज्या महिला गुंतल्यात, त्या रक्तदान करू शकत नाहीत कारण त्यांचा जो HB आहे तो फार लो आलेला आहे. त्या लायबल नाहीयेत, त्याला पुढे जाऊन सांगू, त्या लायक नाहीयेत. आणि लायक नाही याला दुसरा शब्द आहे ना लायक. थोडस अवघड आहे पण काय शब्द थोडस बऱ्याच जण ना लायक, ज्याला लायक नाही त्याला नाम, बऱ्याच वेळेस उपसर्ग जोडून त्याला हे करतात. त्याचा विचार करणं गरजेचं आहे. मी शेवट करत असताना जे संत सावता महाराजांनी जे सांगितलेलं आहे त्यावरती आपण सर्व बांधव विचार करू, तशा पद्धतीने वर्तन करू ही आशा आणि अपेक्षा या निमित्ताने बाळगतो. आपण सर्वांनी आजच्या सेवेच्या निमित्ताने मला जे ऐकून घेतलंय त्याबद्दल मी निश्चितपणे आपलं ऋण व्यक्त करत असताना सत्यशोधक समाजाचं जे आचरण आहे ते आचरण आम्ही करणं फार महत्वाचं आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी जे प्रचंड साहित्य लिहिलंय ते साहित्य आमच्याकडे सहज उपलब्ध आहे. एखाद्या वेळेस संत सावतांचे आम्हाला अभंग मिळणार नाहीयेत, पण राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी लिहिलेलं साहित्य आहे जे प्रचंड क्रांतिकारी आहे आणि तुम्हाला आणि मला जागृत करण्यासाठी आहे. जी गुलामगिरी वाचावं लागेल, शेतकऱ्याचा आसूड वाचावं लागेल, ब्राह्मणाचं कसब वाचावं लागेल, इशारा वाचावा लागेल, सत्सार वाचावा लागेल, विलपत्र वाचावं लागेल, सार्वजनिक सत्यधर्म वाचावा लागेल. ज्यांनी वाचलं त्यांची प्रगती झालेली आहे, ते या सर्वांमधून मुक्त झालेले आहेत. आणि म्हणून जे लिहिलं होतं त्या लिहिण्यामध्ये उद्देश होता की लोकांची जागृती झाली पाहिजे, लोकांमध्ये वर्तन बदल होणं अपेक्षित होतं आणि त्या दृष्टीने लिहिलं. लेखक मी मोठा व्हावा म्हणून नाही लिहिलं, त्या काळामध्ये जी प्रासंगिकता होती प्रतिरत्न नाटकाच्या माध्यमातून त्यांनी लोकांचं प्रबोधन केलं. हे सर्व करत असताना प्रचंड संघर्ष त्यांना करावा लागला. बांधवांनो, अनेकदा आमच्या मी हबपणना सांगतो की तुम्ही रामकथा सांगता काय हरकत नाही, पण या जगातला एकमेव आदर्श जर पती कोण असेल तर तो आदर्श पती, सर्वोत्तम कोण आहे तर ते आहेत राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. कसं बांधवांनो, असा कोण व्यक्ती आहे की जो सवत आपल्याला माहित आहे, सवत हा सवता म्हणतोय, सवता सावित्रीला आणि मला मूलबाळ होत नाही ना, मग स्वतःचा सासरा म्हणतोय की ज्योतिराव तुम्ही दुसरं लग्न करून सावित्रीला सवत आणा. त्यावेळेस म्हणजे हा जावाई म्हणतो मामा असं करूया ना, मी दुसरं लग्न करून सावित्रीला सवत आणण्यापेक्षा तिला दुसरा नवरा करून देतो. सवता म्हणून ही टर्म आहे ना, ही टर्म जगाच्या कोणत्याच महापुरुषांनी वापरली नाहीये. सवता म्हणून मी त्याचा स्वीकार करील. मग आदर्श पती कोण आहे आणि हे जे संवाद व्हायचा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सगळं कुटुंबामध्ये फार महत्वाचा संवाद व्हायचा. आज आमच्या घरामध्ये संवाद होणं फार अपेक्षित आहे. मोबाईलच्या टीव्हीच्या माध्यमामध्ये ज्या लोकांनी आम्हाला 3G 4G मध्ये आणि माध्यमामध्ये गुंतवून टाकलंय, थोडा वेळ आम्हाला कौटुंबिक संवादामध्ये आमच्या मुलांशी आम्हाला बोलावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करावं लागेल. आमचे जे आई वडील आहेत घरामध्ये त्या आई वडिलांशी घरामध्ये चर्चा करावं लागेल. असं जर केलं तर खऱ्या अर्थानं आम्ही संत सावता महाराजांचा स्मृती दिन साजरा केला असं होईल. सर्वांसाठी
शेवटी संत नामदेवांनी मागितलेलं पसायदान मागतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देणार आहे. तत्पूर्वी माझं जे पुस्तक आहे, ज्या पुस्तकाचं मी या पद्धतीनंच मांडणी केलेली आहे, परिचय करून देताना ते सांगितलेलं आहे. भारताचे महानायक आणि महानायिका, यामध्ये संत आणि ज्या संतांवरती लिहिलं नाहीये, जाणीवपूर्वक हाईड केलंय, त्यांच्यासाठी हे केलेलं आहे. त्या पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. तुम्हाला ते ज्यांना हवा असेल त्यांना बाय पोस्ट पाठविल्या जाईल. माझा नंबर ऐकता ऐकता लिहून घ्या. मला हाय पाठवा, तुमचा पत्ता पाठवा, मी तुम्हाला ते बाय पोस्ट पाठवील. माझा नंबर आहे 94 20 70 56 53. कमेंट मध्ये मी नंतर टाकतो माझे विराम दिल्यानंतर. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. अगदी 4 ओळीमध्ये संत नामदेवांनी पसायदान मागितलंय. तुम्हाला एकच पसायदान माहिती आहे, पण ते अगोदर कुणाचं पसायदान आहे? 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये संत नामदेवांनी भारतभर भ्रमण केलंय. म्हणजे चोखामेळा असेल, गोरोबा असतील, संत गोरोबा असतील, जनाबाई असेल, काशीबा गुरव असतील, संत सावता असेल, संत सेना असेल, ह्या सगळ्यांना सोबत घेऊन, संत ज्ञानेश्वरासहित सर्वांना सोबत घेऊन, म्हणजे वारकरी धर्माची पताका भारतभर घेऊन जाण्याचं काम संत नामदेवांनी केले. अरे ज्या लोकांनी संत नामदेव पूर्णपणे स्वीकारलाय, ते कर्मकांडातून मुक्त झाले. कुणी स्वीकारलाय पूर्णपणे? तर ते शिखांनी स्वीकारलाय. आणि शीख बांधव रोज त्यांच्या गुरुग्रंथ साहेब मध्ये असणारे संत नामदेवांचे अभंग, संत रविदासांचे अभंग यांचं वाचन करतात, मनन करतात, पठन करतात. इतर कोणताच देव नाही त्यांच्याकडे. त्यांच्याकडे काय आहे? ते गुरुग्रंथ साहेबांना जे संतांचे जे परखड विचार आहेत, जे आजही अभंग म्हणजे जे भंग न पावणारे जे विचार आहेत ते अभंग आहेत, त्यांना त्यांनी मांडलंय. आणि म्हणून शिखांच्या महिला बघा, शिखांचे पुरुष बघा, देशाच्या व्यवस्थेमध्ये आजही अग्रस्थानी आहेत. आम्हाला त्यांच्याकडून शिकावं लागेल. आणि काय मागतात संत नामदेव? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विठुदासा भाविकासी नामा म्हणे तया. असावे कल्याण जयामुखी निधान, पांडुरंग जयामुखी निधान पांडुरंग. जय हरी, जय विठ्ठल. धन्यवाद.